राजकीय वर्तुळातून संजय शिरसाटांचं प्रकरण चर्चेत असताना एकनाथ शिंदेंच्या पक्षातले आणखी एक मंत्री गोत्यात अडकलेत। मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता असल्याचा आरोप होतोय। अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा खुर्चीवरच असल्याचाही आरोप आहे। राज्यभरातील 6 विभागात बदल्यांमध्ये कोट्यवधींचा गेम झाला असल्याची देखील टीका होतीये। तर आधी संजय शिरसाट यांचं प्रकरण चर्चेत असताना आता आणखी एक मंत्री गोत्यात अडकले आहेत। जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादानं घेतलं गेलेलं आहे। त्यांच्या खात्याचे तब्बल 903 वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे। बाकीच्या खात्याच्या का नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गौडबंगाल आहे आणि मला वाटतं त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे। त्या सुधारण्याची आवश्यकता फक्त एकट्या संजय राठोड यांच्या नाही सगळ्याच खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची चलती आहे। कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतात आणि मंत्री काम करतात। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, खरं तर संजय शिरसाट यांचं प्रकरण आधी आलं आणि त्यानंतर आता मंत्री संजय राठोड यांचं सुद्धा एक प्रकरण समोर येतंय। खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता असल्याचा आरोप होतोय। नेमकं हे प्रकरण काय आहे? वास्तविकतेत जलसंधारण खात्यामध्ये संजय राठोड यांच्याकडे आहे आणि काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्रीमध्ये जलसंधारण खात्याचा आढावा बैठक घेतली होती आणि या बैठकीनंतरनं अवघ्या मागच्या 3 दिवसापूर्वी एक शासकीय आदेश काढण्यात आले ज्याच्यामध्ये जलसंधारणातले जवळपास 200पेक्षा जास्त कामं जी रद्द करण्यात आली होती। विशेष म्हणजे या कामांमध्ये काही त्रुटी होत्या, अनेक कामं आवश्यकतेपेक्षा नको त्या ठिकाणी देण्यात आली होती, तसेच त्यात अनियमितता सुद्धा जाणवत होत्या। यामुळेच हे कामं कंत्राट जे आहेत ते रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती। त्यातच आता संजय शिरसाट हे गोत्यात असतानाच संजय राठोड यांच्या जलसंधारण खात्यातल्या जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक महत्त्वाचं खातं मानलं जातं, पण गेल्या काही कालावधीमध्ये इथे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार असल्याचे आरोप केले जात आहेत। विशेष म्हणजे नागपूरचे भाजपाचे आमदार संदीप जोशी यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी थेट आरोप केले गेले होते की काही बदल्यांमध्ये थेट पैसे घेतले जातात आणि काही बदल्या केल्या जातात। याला सर्वस्वी जलसंधारण खात्यातले मंत्री संजय राठोड यांच्या कार्यपद्धतीवर बोट दाखवण्यात आलं होतं आणि आता परत एकदा विदर्भातल्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांना कायम त्याच ठिकाणी एकाच पोस्टला ठेवण्यात आलेलं आहे। यामुळे वारंवार परत एकदा चर्चेत येत आहेत संजय राठोड यांचं जलसंधारण खातं आणि त्यांची कार्यपद्धती। यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वेगवेगळ्या जलसंधारणाच्या कामाविषयी त्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। तिथले प्रशासनातले भ्रष्टाचाराचे कांगोरेसुद्धा अनेक आमदारांनी उपस्थित केले गेले होते। आता थेट आपणास माहीत आहे की मार्च एंडपर्यंत सर्वसाधारणपणे बदल्या होत असतात, तसंच आत्ता या बदल्या सुरू आहेत आणि अशा ह्याच्यामध्ये काही विशिष्ट अधिकाऱ्यांवर मेहरबानी संजय राठोड यांच्याकडनं दाखवण्यात दिली जाते। याच्यावरूनच विरोधकांचा आता थेट आरोप आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक देवाणघेवाण करूनच असे स्वरूपाचे व्यवहार झाले आहेत का अशी शंका येते। या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशीची मागणी आता विरोधक करू लागलेले आहेत। एकूणच जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचे संजय शिरसाट यांच्यावर हॉटेलच्या संदर्भातले आरोप त्यांच्या मुलाच्या संदर्भात झाले होते। त्यानंतर काही दिवसांपासून NDTV त्यांचा जो MIDC मध्ये प्लॉट देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये खास नियमावली बदलण्यात आली, आरक्षण बदलण्यात आले, हे जे आरोप विरोधकांकडून केले गेले होते। अशा परिस्थितीमध्ये जलसंधारण विभागाच्या कारभारावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आणि संजय राठोड यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे। गेल्या काही कालावधीत म्हणजे ज्यावेळेसपासून महायुती सरकार आलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे जे त्यांचे सहकारी आहेत शिवसेनेतले मंत्री, विशेष पाहिलं तर प्रताप सरनाईक यांच्याकडे ST महामंडळामध्ये जी कंत्राट खरेदी करण्यात आली होती, बसेसचा व्यवहार झाला होता, याच्यावरनं सुद्धा अडचणी वाढलेल्या आहेत। स्वतः शिंदेंकडे ज्यावेळेस ते तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि MSRDC खातं आहे तिथे जे बोरोली ठाणे जो अंडर टनेल रोड आहे त्याच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणामध्ये टेंडरमध्ये जे जास्त रक्कम होती आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर फटकारलं सुद्धा होतं। तर ह्या सगळे प्रकरणं गाजत आहेत। म्हणजे जर पाहिलं तर एक मंत्र्यांची एक प्रकरणं बाहेर येत आहेत आणि शिंदेंची सुद्धा अडचणी वाढताना दिसत आहेत। एका बाजूला महायुतीत एकोपा ठेवण्याचा प्रयत्न हे तिन्ही प्रमुख नेते जरी करत असले
तरी शिंदेंच्या मंत्र्यांची मात्र दिवसेंदिवस प्रकरणं जी बाहेर येत आहेत ही शिंदेंसाठी फार मोठी धोकेदुखी ठरणार आहे. निश्चितच. धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.